राधाने दिलेला पत्ता पाहताच सोनालीच्या मनात शंकेचं वादळ उठलं. तो फक्त एक कॅफे होता की काहीतरी मोठं षडयंत्र होणार होतं? नमस्कार वाचक हो, तुमच्या मनाला भिडलेल्या दिलकशी या कथेचा आणखी एक सुंदर आणि थोडासा गूढ वळण घेणारा भाग 95 घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीस आले आहे. प्रत्येक भागासोबत कनकच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडतंय. नात्यांमध्ये गुंतागुंत वाढते आणि काही रहस्य हळूहळू समोर येण्याची चाहूल लागते. आजच्या भागातही असंच काहीच घडणार आहे. एक भेट, एक निर्णय आणि मनात उठलेले अनेक प्रश्न. राधाने दिलेला पत्ता, सोनालीची शंका आणि खनकचा ठाम निर्धार, हे सगळं मिळून कथा आता आणखी रंजक वळण घेणार आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता डुबकी मारूया दिलकशीच्या या नव्या भागात. हे काय, मी आता सध्याला कुठेही जाणार नाही. कनकने ऑफिसला आल्यावर नील समोर फाईल सरकवली, ज्यासोबत तिने त्याला मुंबई जाण्याची रिक्वेस्ट सुद्धा केली. हे बघ, मी जर माझ्याने पॉसिबल झालं असतं तर मी स्वतः गेली असती, पण ध्रुव मला जाण्याची परमिशन देत नाही आहे. अरे यार, समजून घ्या, तिथे कोणीतरी जाणं फार गरजेचं आहे. ती त्याची समजूत काढत म्हणाली. एक तर पहिलेच तिच्या डोक्यात राधाचा विचार फिरत होता. राधाने अजूनही तिला ऍड्रेस मेसेज केला नव्हता. अगं, पण माझे सध्या चालू असलेले प्रोजेक्टचं काय? मी या कामासाठी मुंबईला जाऊ शकत नाही. मी आणि तुला माहित आहे ना, जर गेलोस तर किमान 10 दिवस तरी तिथे थांबावे लागेल. तो पण तिच्यावर वैतागत म्हणाला. त्याचंही बरोबर होतं. पहिलेच कामाचा नको तेवढा पसारा त्याला सांभाळावा लागत होता आणि त्यात हे एक्स्ट्राचं काम. ठीक आहे, तुझ्या चालू असलेल्या सनशाईनच्या मिस्टर बजाजचा प्रोजेक्ट मी बघते, मग तर झालं. तू फक्त माझं एवढं काम करून दे. ती म्हणाली. तसं तो तिच्याकडे रोखून बघू लागला, कारण मिस्टर बजाज यांचा प्रोजेक्ट थोडा कटकटीचा होता. तसं तिने त्याच्या सोबत असताना मागे 1-2 वेळेस मीटिंग हँडल केल्या होत्या, पण आता जेव्हापासून तिला रायचंदे ग्रुप सांभाळायला मिळाला होता तेव्हापासून ती सनशाईनच्या प्रोजेक्टमध्ये बिलकुलच लक्ष घालत नव्हती. लक्ष घालत नव्हती म्हणण्यापेक्षा तिला लक्ष घालायला वेळच मिळत नव्हता. आणि तिच्यावरचा ताण कमी करण्यासाठी ध्रुवने सुद्धा तिला फक्त रायचंदे ग्रुपच सांभाळायला लावला होता. हे बघ, मिस्टर बजाज यांचा प्रोजेक्ट खरंच खूप कटकटीचा आहे. तो प्रोजेक्ट सांभाळणं एवढं पण सोपं नाही. आणि तू तुझ्या 10 दिवसांच्या कामासाठी माझा 6 महिन्यांचा प्रोजेक्ट का सांभाळशील? त्याने तिला प्रश्न केला. तशी तिने स्माइल करत त्याच्या गालाला पिंच केला आणि त्याला म्हणाली, अरे भाई, दोस्त के लिए तो जान भी हाजिर है. तो एक कटकट वाला प्रोजेक्ट क्या चीज है. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तो प्रोजेक्ट सांभाळायला. मी त्यांचं मागे सुद्धा वर्क बघितलं होतं, त्यामुळे मी त्याला आरामात सांभाळू शकेन. तिने त्याला अगदी कॅज्युअली सांगितलं. ठीक आहे, मग मी हे काम बघतो. तसंही मी 2 वेळेस मागे व्हिजिटला जाऊन आलोच आहे, तर आता मला नाही वाटत मला खूप दिवस लागतील. जास्तीत जास्त 10 दिवसात हे काम होऊन जाईल. तू या ठिकाणी नवीन जॉब रिप्लेसमेंट केले का? नसेल केले तर माझ्या व्हिजिटच्या आधी ते करून घे, म्हणजे मग सर्व काम एकाच फेरीत होईल. त्याने तिला सांगितलं. तशी तिने तिची मान होकारात हलवली आणि पुन्हा एकदा मोबाईल उघडून राधाचा काही मेसेज आला का आहे का ते चेक केलं. व्हॉट्स हॅपन? सम प्रॉब्लेम? नाही, म्हणजे मगासपासून तू बऱ्याच वेळा मोबाईल मध्ये बघितलं म्हणून विचारलं. एरवी तुझ्यापासून तुझा मोबाईल 4 हात लांब राहतो,
नाही, तसं काही विशेष नाही. ते एक पार्सल मागवलं होतं, त्यावर काहीतरी मेसेज येणार होता म्हणून बघत होती. तिने सुद्धा त्याला काहीतरी सांगायचं म्हणून सांगून दिलं. बरं, ही काही लिस्ट आहे. मला मुंबईच्या फॅक्टरीतून इथे काही माल मागवायचा आहे आणि मला असं वाटतं की जर आपण इथे दिल्लीला रायचंदेंचं एखादं गोडाऊन केलं तर. ती त्याला विषय टाळत म्हणाली, चांगली आयडिया आहे. म्हणजे तुला इथेच माल सप्लाय करायला बरं होईल. गुडगावला किल्लेदार इंडस्ट्रीचे 2-3 गोडाऊन खालीच पडले आहेत. त्यापैकी तू एक ऍप्लिकेशन देऊन बघ, जर ते तुला रेंटवर मिळाले तर. त्याने सुचवलेली आयडिया ही तिला आवडली. अरे हो, हे तर मग फारच भारी होईल की. जर मला इथल्या इथे स्वस्त इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा रेंटवर गोडाऊन मिळालं तर त्यात फायदाच असेल. या गुडगावच्या गोडाऊन बद्दल तुला माहित नव्हतं? तिच्याच प्रॉपर्टी बद्दल तिलाच माहित नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. नाही अरे, कधी आमचा असा विषय झाला नाही. पण बरं झालं तू मला सांगितलं तर. आता मी एक रीतसर ऍप्लिकेशन देते, मग बघू मिस्टर किल्लेदार ते सँक्शन करतात का. ती त्याला भुवया उंचावत म्हणाली. तसं तोही स्माइल करत उठून उभा राहिला आणि तिने थोडा वेळ पूर्वी दिलेली फाईल हातात घेऊन तिला म्हणाला, चला मॅडम, त्या वादळाला पण सांगावं लागेल की मुंबई जावं लागणार आहे असं. नाही तर वेळेवर माझं डोकं खायची. तो म्हणाला. तसं तिला पण हसायला आलं. बरं ऐक ना, एक काम होतं. सोनालीला पाठवतोस का जरा कॅबिन मध्ये? तिने थोडं कचरत त्याला विचारलं. हो, त्यात काय विचारायचं, लगेच पाठवतो. पण मला एक नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम नाही ना, कारण आज तू थोडी वेगळी वाटते आहे. तो म्हणाला. तसं तिने तिची मान नकारात हलवली आणि मग तो सुद्धा कॅबिन बाहेर निघून गेला. काय झालं ग? तू नील सरांना सांगितलं, स्वतः का फोन केला नाही? सोनाली वादळासारखी कॅबिन मध्ये शिरली आणि कनकला म्हणाले, मोना, तू फक्त सनशाईनच्या बजाज इंडस्ट्रीचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे सर्व डिटेल्स घेऊन ये, मग आपण बोलू. सोनाली जेव्हा कॅबिन मध्ये आली तेव्हा कनक मोनाला काही कामाविषयी सांगत होती. सोनालीला आलेलं बघून तिने तिचं काम आवरत घेतलं आणि मोनाला काम देऊन तिथून पाठवून दिलं. ठीक आहे, गेली ती आता. बोल, काय झालं? मोनाला गेलेलं बघून सोनाली खुर्चीवर बसत कनकला म्हणाली, अगं हो, सांगते आहे. चल ये इकडे, आपण सोफ्यावर बसू. कनक तिच्या चेअरवरून उठली, तसे सोनाली सुद्धा तिची चेअरवरून उठली. मग दोघीही सोफ्यावर बसल्या. त्यानंतर कनकने सोनालीला हळूहळू सकाळी तिचं आणि राधाचं झालेलं सर्व बोलणं सांगितलं. अरे यार, तुमची लव्ह स्टोरी किती कॉम्प्लिकेटेड आहे. रोज एक नवीन धक्का देतात तुम्ही दोन्ही नवरा बायको. पहिले तर मला तुमच्या लग्नाचं समजलं, त्यानंतर त्या तुमच्या कोणत्या महाराणी सासूबाई, त्यानंतर आला तो बारक्या, आणि आता ही राधा. अजून पण कोणी बाकी असेल तर ते सुद्धा तू आताच सांगून टाक. सोनालीने तिच्याकडे बघत थोडंसं नाटकी तोंड केलं. हे बघ, आता लव्ह स्टोरी म्हटली तर त्यात जसे हिरो हिरोईन असतात तसे विलन पण तर असतील ना, आणि त्यांच्याशिवाय पण मजा येणार नाही. ती सुद्धा सोनालीच्या नाटकात सहभागी होत म्हणाली. तसं मग दोघीही एकमेकींकडे बघून खडखडून हसल्या. बरं ते सोड, आता हे सांग की तिचं करायचं काय? तुला काय वाटतं, ती इतक्या इझिली तुला ती अंगठी देईल? सोनालीच्या या प्रश्नावर कनकने तिची मान नकारात हलवली. मला असं वाटते की जर आपण व्यवस्थित विचार करून तिला भेटायला गेलो तर एखाद्या वेळेस तिच्याकडून ती अंगठी घेणं आपल्याला सोपं जाईल.
कनकचं बोलणं सोनालीला सुद्धा पटलं. पण तुला खरंच वाटतं का की तिच्याकडे ती अंगठी असेल? म्हणजे त्या दिवशी पार्टीत जसा बिहेव करत होती त्यावरून मला वाटतं की एखाद्या वेळेस ती अंगठी ती आतापर्यंत खाऊन गेली असेल. अगं शुभ बोल, ती अंगठी माझ्या आईची शेवटची निशाणी आहे. कनकने लगेच सोनालीच्या तोंडावर हात ठेवत तिला म्हटलं. तसं सोनालीने तिचा ठेवलेला हात बाजूला करून तिच्याकडे बघत डोळे ताणले. एवढीच तुझ्या जवळची होती तर मागच्या 6 वर्षापासून तुला तिची एकदाही आठवण का आली नाही? हे बघ कनक, आपल्या आवडत्या माणसाच्या आठवणी आपण ठेवाव्या हे मला मान्य, पण त्या आठवणींमुळे जर कोणी आपल्याला ब्लॅकमेल करत असेल किंवा कोणी त्याचा फायदा उचलणार असेल तर ते सुद्धा योग्य नाही. आपण तिच्याकडे जाऊ. जर तिने आपल्याला सरळ सरळ पैसे देऊन ती अंगठी दिली तर ठीक. जर त्या अंगठीसाठी ती काही वेडवाकडं करणार असेल किंवा आपल्याकडून करून घेणार असेल तर मात्र आपण तिला तिची जागा दाखवून देऊ. शेवटी अंकल आणि आंटी तुझ्या आठवणीत आहे आणि त्यांचे संस्कार तुझ्या रक्तात आहे आणि आता तर तुला एकदा पुन्हा त्यांचं नाव उंचीवर घेऊन जाण्याची संधी मिळाली आहे. हेच खूप झालं. सोनालीने फार समजूतदारपणाने कनकला सांगितले. हो ग, तू म्हणते ते एकदम बरोबर आहे. मी तिची आलतू फालतू अशी कोणतीही डिमांड पूर्ण करणार नाही. मग त्यानंतर तिने मला ती अंगठी नाही दिली तरी चालेल. कनकने पण मनाशी पक्क ठरवलं. ती राधा सोबत सरळ सरळ डील करे. जर राधा वाकड्यात शिरणार असेल तर कनक मात्र ती अंगठीची गोष्ट तिथेच विसरून जाईल. आज रायचंदे ग्रुप मला सांभाळायला मिळाला. पुन्हा एकदा त्यांचं नाव वाढवताना मला स्वतः बघता येणार आहे. इनफॅक्ट मी ते स्वतः वाढवणार आहे. हीच गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे. मी लहान होते तेव्हा आजोबा आजारी असायचे, पण बाबा मात्र या कंपनीसाठी खूप मेहनत घ्यायचे. आई जरी कंपनीच्या कामात लक्ष घालायची नाही तरी सुद्धा आजी आजोबांचा आजारपण, माझी शाळा, येणारे जाणारे पाहुणे, सोशल वर्क हे सगळं ती हँडल करायची. ती तिच्या आई वडिलांच्या आठवणीत रमत म्हणाली. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली आणि तिने मोबाईल ऑन करून पाहिलं तर राधाने तिला संध्याकाळची वेळ आणि ऍड्रेस मेसेज केला होता. तो मेसेज कनकने सोनालीला सुद्धा दाखवला, पण तो ऍड्रेस वाचून सोनालीच्या मात्र कपाळावर हलक्याच आठ्या पडल्या. कारण तो जो ऍड्रेस होता तो एका कंपनीच्या वेअर हाऊस जवळ असलेल्या एका छोट्याशा कॅफेचा, जो कॅफे तिथल्या वेअर हाऊस मध्ये काम करणाऱ्या वर्करच्याच जीवावर चालू असेल एवढा छोटा होता. एकदा ती आणि नील एका मीटिंग वरून येताना खूप पाऊस चालू असल्यामुळे चहा घेण्यासाठी त्या कॅफेवर थांबले होते. पण त्या कॅफेमध्ये बसलेल्या लोकांना बघत नीलने सोनालीला गाडीच्या खाली सुद्धा उतरू दिले नव्हते. राधाने दिलेला तो पत्ता खरंच फक्त एक साधा कॅफे आहे का, की त्यामागे काहीतरी मोठं दडलं आहे? सोनालीला आलेली शंका ती फक्त भीती आहे की एखाद्या येणाऱ्या संकटाची चाहूल? कनक तिच्या ठाम निर्णयावर टिकेल का, की राधा पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येणार? आणि या सगळ्यात महत्वाचं ही भेट फक्त अंगठीसाठी आहे की अजून काही गुपित उघड होणार आहेत? इथपर्यंत वाचलेलं म्हणजे स्टोरीने तुम्हाला नक्कीच पकडलंय तर एक छोटासा लाईक देऊन तुमची हजेरी लावा ना. आता खरं सांगायचं तर तुमच्यामध्ये राधा सरळ डील करेल
का काहीतरी प्लॅन करून बसली असेल? तुमचा अंदाज खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर पुढचा ट्विस्ट चुकवायचा नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन वाजवायला विसरू नका.